नारायण नारायण. प्रणाम देवी. प्रणाम. देवी, अहो आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या विवाहाची शुभ वार्ता आम्ही संपूर्ण त्रैलोक्यात देऊन आलोत. नारायण नारायण. अहो कैलासावरून अनेक गण या विवाहामध्ये सहभागी होण्यासाठी दक्षिण कैलासाच्या दिशेने निघालेले आहेत. नारायण. पार्वती म्हणून विवाह केला होता तेव्हा महादेव वरात घेऊन आले होते. ती वरात आजही डोळ्यासमोर तशीच येऊन उभी राहते. महादेवांच्या वरातीत देव होते, दानव होते, यक्ष, किन्नर, गंधर्व आणि ऋषीमुनी होते आणि त्याचबरोबर भूत, प्रेत, पिशाच, डाकिनी, शाकिनी आणि अघोरी सुद्धा होते. त्यांच्या त्या सर्व समावेशक स्वभावाचं ती वरात साक्षात रूप होती. परंतु त्या भूत प्रेतांच्या अघोरी रूपाकडे पाहून पार्वतीची माता मैनादेवी घाबरली होती. परंतु महादेवांनी जेव्हा त्यांचं मोहक चंद्रशेखर रूप प्रकट केलं तेव्हा भीतीचं रूपांतर आनंदात झालं. असं असल तर मला आत्तापासूनच मनाची तयारी करावी लागल. नारायण नारायण. माते, आपण कसलीही चिंता करू नका. अहो आपल्या मदतीसाठी आम्ही सर्वजण आहोत ना. नारायण. विवाहाच्या विधींमध्ये आता यापुढे काय करायचंय तुम्ही केवळ आज्ञा करा. नारायण. काय करायचंय म्हणजे? अहो खूप काही करायचं आहे. वाड्याला फुलांच्या माळांनी सजवायचं आहे. दरबाराच्या मधोमध मांडव घालायचा आहे. सुगंधित अत्तराच्या कुप्या तयार करायच्या आहेत. म्हणजे वाड्यात समधीकडे सुहास दरवळू लागेल बघा. नारायण नारायण. आपण सगळेजण त्वरित कामाला लागू. चला. मुनिवर, आपण फक्त आदेश द्या, आम्ही त्वरित कार्यास लागतो. नारायण नारायण. आता आम्ही आपल्याला काहीतरी सांगणं म्हणजे आमचीच परीक्षा नाही का. नारायण. पण तरीही वेळ दवडण्यात काही अर्थ नाही म्हणून सांगून ठेवतो. नारायण. चारही दिशांना हवा खेळती राहील याची आपण काळजी घ्या. नारायण. आता लग्न सराई म्हटल्यावर फुलंही लागणारच. आता एक काम करा, महालातील फुलं ही ताजी तवानी टवटवीत राहतील ह्याची काळजी घ्या. नारायण. आणि हो, स्वयंपाक कलेत जर का आपली मदत झाली तर आम्ही स्वतःला धन्य समजू. नारायण नारायण. जशी तुमची आज्ञा. मुनिवर, आपलं व्यवस्थापन तर अगदी अचूक आहे. मात्र ह्या सगळ्यात आपण काय करणार आहात? नारायण नारायण. देवी, आता लग्न सराई म्हटल्यावर कुणीतरी देखरेख करायला हवी. सगळ्यांवर कुणीतरी लक्ष ठेवायला हवं. सगळ्यांकडून काम करून घेणारं कुणीतरी हवं. ते काम आम्ही करतो. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही नेहमी हुशारीने या सगळ्यातून वेगळा मार्ग काढता आहात. नारायण नारायण. देवी, आज्ञा असाल. चला चला, भरपूर काम आहेत. सजावट करायची आहे. सगळं आपल्याला मंगलमय करायचंय. अत्यंत प्रसन्न मंगलमय. नारायण नारायण. तुम्हाला सगळं काही मंगल करायचंय ना? आता बघूयात तुमचं हे मंगल किती काळ टिकतं ते.
तुळजा, तू आम्हाला अजून ओळखलेलं नाहीयेस, पण आजपासून ओळखशील आणि चांगलंच ओळखशील. कारण शुंभा म्हणतात आम्हाला, शुंभा. जिथं आमचं पाऊल तिथं अशुभाची चाहूल. कळलं? ती साध्वी नेमकी कोण आहे? तिला माझ्याबद्दल एवढं सारं कसं माहिती असतं? दरवेळी नवी गोष्ट सांगते आणि नकळत मला एका नव्या प्रवासावर घेऊन जाते. नेमकं काय घडवून आणतेय ती माझ्याकडून? आणि मी कोणत्या देवीला भेटायला निघाली आहे? ही देवीच्या अष्टदिशा बंधनातील पुढची देवी तर नाही ना? दरवेळी माझी देवी माझ्याकडून असंच एखादं अनोळखी काम करून घेते. पण जर ही जबाबदारी नियतीने माझ्या हातात ठेवली असेल तर ती पेलण्या इतकी ताकद माझ्यात खरंच आहे का? हा काय प्रकार आहे? हा कुठला संकेत आहे की कोणाचा डाव? ते काही असो, मला पुढे जावंच लागेल. दरवेळी ही परीक्षा माझ्याच वाट्याला काय येतेय? आता नेमकं काय करावं? समोरची ही वाट ओलांडायची तरी कशी? आणि मुळात ती मला कुठे घेऊन जाणार आहे? नारायण 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 नारायण. अत्तराच्या कुप्या. नारायण नारायण. काय सुगंधित अत्तर आहे. या अत्तराच्या कुप्या किती सुंदर दिसतायत. अहो, असं वाटतंय जणू फुलांनी आपलं रूप बदलून इथे आपलं स्थान निर्माण केलंय. नारायण नारायण. प्रणाम. प्रणाम देवी, प्रणाम देवी. हे समज किती छान झालं आहे. या मांडवात माझ्या लेकीचं लगीन होणार ह्या विचारानच मी भारावून गेले बघा. लग्न लागायला मांडव तर हवा ना. आता खरा खेळ सुरू होईल. जर मांडवच नसेल तर विधी कुठे करणार? नारायण. नारायण. यातून भयानक दुर्गंध येतोय. नारायण. देवी, हा कोणता अनर्थ घडतोय? आपण कृपा करा, काहीतरी उपाय करा देवी. नारायण. अगं तुझा काय प्रकार आहे? हे कशामुळे झालंय?
थांबू शकत मी. काहीतरी करायला हवं. पण काय? जाऊ दे, कुठली तरी दूरचीच वाट शोधते. बालिके, तुम्ही? रस्ता नेहमी समोरच असतो, फक्त मनातली भीती त्याला धुसर करते. मन ठाम असेल तर मार्ग आपोआप सापडत जातो. मला माहिती होतं तुम्ही मला पुन्हा भेटणार, कारण जर मी ही वाट सोडण्याचा निर्णय घेतला नसता तर कदाचित अजून बराच काळ तुम्ही माझी परीक्षा घेत राहिला असता. अर्थात तुला हा खेळ कळायला लागलाय आता. जर तुला सगळंच कळायला लागलं असेल तर या अग्नीतून मार्ग कसा काढायचा हे तुला ठाऊक असेलच. जोपर्यंत तुम्ही मला गोष्ट नाही सांगणार तोपर्यंत मला उत्तर कसं मिळेल? मला जेवढी वाटली होतीस तेवढी भोळी नाहीयेस तू. आई तुळजाभवानीची योगिनी आहे. कृपया मला पुढील गोष्ट सांगा. मग ऐक. जमदग्नी ऋषींच्या मनात संशयाची पहिली पालवी फुटली आणि तिथूनच सगळं बदलायला सुरुवात झालं. ते तपाला बसले आणि आपल्या तपोबलाने त्यांनी सगळं जाणून घेतलं आणि त्यांच्या क्रोधाला सीमा उरली नाही. त्यांनी आपल्या पुत्रांना आज्ञा दिली, रेणुकेचा शिरच्छेद करा. ऋणवन, सुषेण, वसु आणि विश्वावसु या चारही पुत्रांनी ही आज्ञा नाकारली, कारण त्यांच्या मनात प्रश्न होते, शंका होती आणि म्हणूनच जमदग्नी ऋषींनी त्यांना शाप दिला, विचारशक्ती हरपण्याचा. पण पाचवा पुत्र परशुराम, त्यांच्या मनात पित्याबद्दल शंका होती, ना मातेबद्दल नाही स्वतःबद्दल. त्यांनी कोणताही विचार न करता पितृआज्ञा मान्य केली आणि आपल्या परशुने मातेचं मस्तक धडावेगळं केलं. नाही, हे कसं शक्य आहे? परशुरामांसारखा पुत्र आपल्या स्वतःच्या मातेवर असा घाव कसा काय घालू शकतो? हे कर्म त्यांनी कसं काय केलं? तुझा प्रश्न रास्त आहे पद्मा, पण नियतीसमोर कोणाचं काहीही चालत नाही. जे घडलं ते जमदग्नी ऋषींच्या क्रोधामुळे घडलं. सामान्य माणसांच्या नजरेत हे चुकीचं वाटेल, पण दैवी घटनांना मानवी नियमांनी मोजता येत नाही. परशुरामाने पितृआज्ञा पाळली कारण त्यांच्या मनात शंका नव्हती, ना परिस्थितीबद्दल ना आपल्या कर्तव्याबद्दल. ते त्यांचं दैवी कर्म होतं. आणि ज्या क्षणी इतर मुलांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली त्या क्षणीच त्यांनी स्वतःची विचारशक्ती गमावली. आणि हा संघर्ष तुझ्या यात सुरू आहे पद्मा. तुझ्या मार्गाबद्दल तुझ्याच मनात शंका निर्माण झाली आहे आणि म्हणूनच पावलं पुढे पडत नाहीयेत. माझ्या अस्तित्वाचं हे कोमेजलेलं पूल होताना तुला काहीच वाटत नाहीये देवी. तुला जर ही परीक्षा अर्धवट सोडायची असेल तर मी सुद्धा हा प्रवास इथेच थांबवेन, कारण एकटीने श्रद्धा वाहून देण्याची ताकद नाहीये आता माझ्यात. हो, माझ्या मनात तो विचार आला होता. एका क्षणासाठी माझा विश्वास डळमळला होता. त्यासाठी मला क्षमा करा. पण आता मला सांगा, मी पुढे काय करायचंय? स्वतःवर विश्वास ठेव. मनातल्या शंकेची राख झटकून पुन्हा उभं राहायचं आणि निशंक होऊन आपल्या मार्गावर पुढे चालत राहायचं. कारण मनात जेव्हा विश्वासाचा दिवा तेवत असेल तर नियतीलाही अंधार निर्माण करता येत नाही.
पद्मावसा, तू हे करू शकतेस. मनातल्या भीतीपेक्षा तुझं ध्येय मोठं आहे आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुला ही वाट पार करावीच लागेल. आज्ञा असेल. काय घडतंय? मी निशंक झालीये, तरी हा अग्नीचा डोंगर मला गिळंकृत करू का पाहतोय? पण नाही, म्हणून थांबून चालणार नाही. भीतीवर पावलं ठेवतच ही वाट पार करावी लागेल. आम्हाला वाटतंय हे कोणीतरी घडवून आणलंय, परंतु काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आम्हाला एकदा प्रयत्न करू द्या. तुझा अगं मला काही बी समजना झालंय बघ. हे कशामुळे होतंय? ह्या मागे कोणती तरी असुरी माया आहे, परंतु इथे तर कोणताही असुर नाही. मग हे घडवतंय कोण? ते शोधण्यासाठी तुला अजून एक अवतार घ्यावा लागेल तुळजा. आणि आता तर खेळाची केवळ सुरुवात झालीये, अजून बरेच डाव बाकी आहे. आम्ही सर्व देवांना विनंती करतो की त्यांनी परत मंडपाची उभारणी करायला घ्यावी. जशी आज्ञा देवी. जशी आज्ञा देवी. तेच घडायला लागलंय तुझं. जर असंच घडत राहिलं तर इथे लग्नाच्या विधी कशा पूर्ण करायच्या? मांडवच नाही तर लगीन कसं होणार? देवी, आम्हाला याची काहीच कल्पना येत नाहीये. देवी, एक सुचवू. आपण लग्नाचे विधी महादेवांच्या महालात केले तर, आणि तिथंच लग्न लावलं तर? नारायण. हो, लेकीचं लग्न आहे, जावयाकडे कसं होणार? देवी, मग आता करायचं काय? देवी, एक कल्पना आहे. आपण तुमचे लग्न कैलासावर
किंवा मानसरोवरच्या काठी केले तर? मुनिवर, हा आमचा मनुष्यरूपी अवतार आहे. आमचा विवाह भूलोकीच होणार. हे लग्न तुळजाचं आहे. हे तिच्या लोकांच्या सोबत आणि तिच्या गावातच व्हायला पाहिजे. देवी, असं जर का असेल तर यातून काहीच मार्ग निघणार नाही. नियोजित वेळी हे लग्न लागणार कसं? देवी, नाहीतर या लग्नाचा मुहूर्त आपल्याला पुढे ढकलावा लागेल. नारायण.